शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आणि आजचं लोडिंग जे चाललेलं आहे श्री धनाजी भेंडवडेकर सर, मुक्काम पोस्ट तिरवडे, बुदरगडसाठी मोहगणी, आफ्रिकन मोहगणी, जे झाड आपल्याला जंगली झाड म्हणून संबोधलं जातं आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे झाड आपल्याला फांदी नसते, फक्त पानच असतात आणि एका वर्षामध्ये हे झाड लावल्यानंतर 12 ते 15 फुटाची उंची तयार करतं. अशी ही आफ्रिकन मोहगणी बघू शकतो. आता आमचे साहिल ड्रायव्हर जे गारगोटीसाठी लोडिंगसाठी आता आलेली आहे गाडी त्यांची, आणि लोडिंग चाललं आहे धनाजी भेंडवडेकर सर. मोहगणी जर म्हटलं तर हे जंगली झाड आहे. या झाडाला जास्त देखभालीची गरज नाही आणि जे झाड सरळ वाढतं, फांदी नसल्यामुळे दुसऱ्या पिकाला वसब होत नाही. आफ्रिकन मोहगणी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 2 वर्षाचं रोप 70 रुपयाने घरपोच येईल. लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळेल. याच गाडीमध्ये श्री सुनील पाटील सर, त्यांचं पण लोडिंग असणार आहे. पूर्ण रोपं आपण सिलेक्शन करून देतो आहे, बघू शकतो आहे. अशा प्रकारची ही खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहगणी लागवड शेतीच्या कंपाऊंडसाठी आपण 6-6 फुटाला जर सिमेंटचं पोल लावण्यापेक्षा सजीव कंपाऊंड म्हणून मोहगणीचा वापर केला तर हे झाड सरळ वाढतं, वसब होत नाही आणि ह्याचा वापर झाज बांधणीसाठी, ट्रकच्या बॉडीसाठी, फर्निचरसाठी होतो आहे. सरासरी आपल्याला 10 ते 12 वर्षामध्ये झाडे तयार होतं. त्याचा बुंदा 3.5 ते 4 फुटाचा होतो आणि उंची 50 फूट होते. एकदम टिकाऊ लाकूड, झाज बांधणीसाठी, ट्रकच्या बॉडीसाठी, फर्निचरसाठी ज्याला मागणी आहे बाजारपेठेत, अशा प्रकारचे हे आफ्रिकन मोहगणी लाल कलरमध्ये येते. वैशिष्ट्य म्हणजे ह्याला जनावर खात नाहीत, पाण्याची कडवट असतात आणि जास्त ह्याला देखभाल, पाणी, फवारणी, खताची गरज नाही. लावते वेळी खड्यामध्ये फक्त शेणखत, निंबोळी पेंट आणि थिमीट टाका आणि रोप लावा. एका वर्षात हे झाड आपल्याला 20 फुटाची पण उंची घेतं आहे. कारण ह्या झाडाला वैशिष्ट्य म्हणजे सरळ वाढ असल्यामुळं, फांदी नसल्यामुळं वसब होत नाही आणि जनावर खात नाहीत. कमी पाण्यामध्ये झाडाची देखभाल होत्या, मेंटेनन्स काय नाही आणि विकायला आपण 10-12 वर्षामध्ये सरासरी एक झाड आपल्याला 15 ते 18 घनफूट लाकूड देतं आहे. बाजारभावात याची सरासरी आजच्या हिशोबामध्ये 18 ते 20 हजार रुपये किंमत होत्या. तर अशा प्रकारची आफ्रिकन मोहगणी जी आपण शेताच्या बांधावरती सजीव कंपाऊंड म्हणून लावू शकतो. त्याचबरोबर इतर ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला बगीचा करायचा असेल तरी लावू शकतो 10 बाय 10 वरती. तसेच आपल्याला चन्नामध्ये होस्ट म्हणून आपण मोहगणीचा वापर करू शकतो. मोहगणी हे जंगली झाड असल्यामुळे याला कीड बसत नाही. त्याचबरोबर जास्त पाण्याची, खताची, देखभालीची गरज नाही. असं हे आफ्रिकन मोहगणी लोडिंग चाललेलं आहे. श्री धनाजी भेंडवडेकर सर असतात, बाहेर जॉबला आहेत, शिक्षक आहेत. काल सरांनी बुकिंग केलं आहे, आज गाडी लोडिंग आहे. याच गाडीमध्ये आपण श्री शंकर सावंत सर, नेळेवाडी, गारगोटी या दोन्ही पार्टींचा माल आपण एकाच गाडीत पाठवत आहोत. त्याचबरोबर श्री सुनील पाटील सर, तिरवडे, हे आपले जुने शेतकरी आहेत. आता मोहगणी ही जर बघितली तर फास्ट वाढणारं, कमी पाण्यामध्ये, कमी देखभालीचं पीक, अशा प्रकारची मोहगणी आता आपण बघू शकतो आहे. सरांना मी शब्द दिला की आपण जो पट्टा बघितला आहे तोच पट्टा लोडिंग करणार आहोत. तर बऱ्याच शेतकरी बंधूंना रोपं भरताना मी स्वतः असल्यामुळं जे रोप योग्य वाढते तेच रोप भरलं जाते. बघू शकतो आता रोपं कशी सिलेक्शन केलेले आहेत. अशा प्रकारची आफ्रिकन मोहगणी जंगली झाड आहे, कमी मेहनतीचं पीक आहे आणि जास्त देखभालीची गरज नाही. तर आता रोपं गाडीची थप्पी लावली जाते ती पाहतोय आपण. बघू शकता शेतकरी बंधू, आता सरांनी इतरही रोपं घेतलेले आहेत. निरफणस असेल, आवळा असेल, देशी आवळा, नरेंद्र शेवण, NH शेवण म्हणतात त्याला. त्याचबरोबर इतरही फळझाडे घेतलेले आहेत. जवळजवळ सरांनी ऑल पाईज असेल, निरफणस, चिक्कू, अंजीर, वेलदोडा, वेलचीची रोपं घेतलेली आहेत. तर अशा प्रकारची ही आफ्रिकन मोहगणी लोडिंग चाललेलं आहे. लाल कलरमध्ये लाकूड असते, हे एकदम टिकाऊ. ज्या बोटी 12-12, 24 तास पाण्यात राहतात, पाण्याचा मारा लागला तर लाकूड खराब होत नाही. त्यासाठी मोहगणी आपल्याला बाजारमध्ये चांगल्या किमतीने विकली जात्या. आणि सरांनी जे आता चंदनमध्ये होस्ट म्हणून मोहगणीचं लागवडीचं नियोजन केलेलं आहे. तर अशा प्रकारचं पाटील ते रोप बाजूला घ्या. बघू शकता शेतकरी बंधू, गाडी भरताना जे रोप आपल्याला खराब वाटते ते स्वतः मी बाजूला काढ लावतो आहे. रोहित सर, हे झाड बाजूला घ्या आणि दुसरं झाड तिथे रिप्लेस द्या. अशा प्रकारे थप्पी लावली जाते. दुसरं झाड द्या. राजाला आताच दे, नंतर शेवटला तरी द्या. नाही घ्या, आता लागलेच नाही, लागलेच घ्या तिथलं. हां, दिले बघा. अशा प्रकारे आमचे साहिलबाई गाडी भरताना स्वतः असतात. त्यांना सवय लागलेली आहे की काम करण्याची पद्धत चांगली आहे त्यांची आणि दिलेल्या वेळेत शेतकरी बंधूंना रोपं देत असतात घरपोच नेऊन. रोपं शेतकरी बंधू आली की झाडाखाली उतरा,
आणि रोज पाणी मारा. लागवड आपली 15 मे नंतर कधीही करू शकताय. आफ्रिकन मोहगणी जी रोपं आहेत, त्याचबरोबर माझ्याकडं मिल्याडुब्या मोहगणी, चंदन, सफेद चंदन, रक्तचंदन, 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे अशी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. बुकिंगनंतर रोपं घरपोच, लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन अशा प्रकारचे खात्रीशीर रोपासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.